नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. आज श्रीकृष्णांची जयंती. श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणूनही ओळखली जाते. दरवर्षी श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला जन्माष्टमी साजरी केली जाते. या दिवशी जन्माष्टमी केवळ भारतातच नव्हे तर सर्व भागातच नव्हे तर परदेशातही साजरी केली जाते. सर्वत्र लोक हा सण उत्साहात साजरा करतात. देवासाठी प्रेमाने पदार्थ तयार करतात आणि रात्री 12 वाजता श्रीकृष्णाची पूजा करून हा सण साजरा करतात. असे म्हणतात की देव फक्त भावनांचा भुकेला असतो. म्हणून जर तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी प्रेमाने, भक्तिभावाने देवाची पूजा केली तर ते खूप प्रसन्न होतात आणि नेहमी त्यांच्या भक्तांवर आशीर्वादाचा हात ठेवतात. तसेच त्यांचे सर्व दुःख दूर करतात. तर तुम्हालाही आजच्या दिवशी देवाला संतुष्ट करायचे असेल आणि त्यांचे आशीर्वाद मिळवायचे असतील तर पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. तर आजच्या दिवशी या 10 कामांपैकी जमल्यास एक काम तरी नक्की करा. तर बघूया कोणती कामे आहेत ती. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. जन्माष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता काकडीसह श्रीकृष्णाचे बालरूपाचा जन्म करा. काकडीला देवकी मातेच्या गर्भाचे प्रतीक मानले जाते. म्हणजेच श्रीकृष्णांना काकडीचा नैवेद्य नक्की दाखवा. श्रीकृष्णाच्या जन्मानंतर शंखात दूध ओतून त्यांचा अभिषेक करा. यामुळे देव अत्यंत प्रसन्न होतात. तसेच तुम्ही दूध, दही, तूप, मध आणि गंगाजल यातून तयार केलेल्या पंचामृतानेही अभिषेक करू शकता. अभिषेक केल्यानंतर कान्हाला सुंदर कपडे घालावे, मुकुट घालावे, त्याला बासरी, मोरपीस लावावे आणि छान सुंदर झुल्यामध्ये बसवावे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी धार्मिक स्थळाला भेट देऊन फळे आणि धान्य अर्पण करा. कान्हासाठी बासरी आणि मोराची पिसे आणा. पूजेच्या वेळी देवाला ते अर्पण करावे. जन्माष्टमीच्या दिवशी कान्हाला लोणी आणि साखरेचे नैवेद्य अर्पण करा. तसेच कान्हाच्या पूजेत तुळशीचा वापर अवश्य करा. आपल्या बोटाने 1 ते 5 वर्षाच्या कोणत्याही मुलाला लोणी आणि साखर खाऊ घालावे. म्हणजेच तुम्हाला असे वाटेल की तुम्ही कृष्णालाच खाऊ घालत आहात. आजच्या दिवशी गाय, वासराची मूर्ती जमल्यास घरी आणा आणि पूजास्थळी ठेवून त्यांची पूजा करा. जर अगोदरच तुमच्या घरी गाय आणि वासराची मूर्ती असेल तर त्यांची पूजा करा. जर घराच्या आसपास कुठे गाय असेल तर गायीची सेवा करा. तिला चारा खायला द्या किंवा भाकरी बनवून खाऊ घाला आणि तिचे आशीर्वाद घ्या. श्रीकृष्ण एक ग्वाला होता, म्हणून गायीची पूजा करणाऱ्यांवर तो खूप प्रसन्न होता. देवाला पिवळे चंदन लावा, पिवळे कपडे घाला आणि हरशिंगार, पारिजात किंवा शेफालीची फुले देवाला नक्की अर्पण करा. ही फुले श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे. तर आजच्या दिवशी या 10 सेवांपैकी शक्य झाल्यास जास्तीत जास्त सेवा श्रीकृष्णांच्या करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.